नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिअर राम सर. तर विद्यार्थी मित्र हो, आपण सीडीपीची एक नवीन सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्याचं नाव आहे बुद्धिमत्ता म्हणजेच इंटेलिजन्स. आतापर्यंत आपण बऱ्याचशा काही सिरीज यशस्वीरित्या आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पाहिलेल्या नाहीत त्या विद्यार्थ्यांनी त्या पाहून घ्याव्यात आणि आपल्या टीईटीची जी काय तयारी आहे ती बूस्ट करावी. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स जी आहे ती आपण आज पाहणार आहोत. बुद्धिमत्ता ही थेअरी जी आहे किंवा हा जो काय हे जे काही प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर ह्याच्यामधल्या काही व्याख्या, त्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेले काही सूत्र आणि त्याचबरोबर काही सायंटिस्टने दिलेलं योगदान हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बुद्धिमत्ताविषयी बऱ्याचशा गोष्टी आपण पाहणार आहे. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी मी इथं सांगतोय तुम्हाला त्या गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. परीक्षाच्या दृष्टिकोनातून ह्या विचारल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याच आपण इथं घेणार आहोत. बाकीचा फापट पसारा जो काय आहे तो आपण स्किप केलेला आहे. ज्या गोष्टी आपल्याला करता येतील त्या गोष्टी आपण इथं करणार आहोत. आता रॉबिन्सन्स नावाचे एक व्यक्ती होते. त्यांनी बुद्धिमत्ताविषयी काय सांगितलेलं आहे. बुद्धी म्हणजे बोधात्मक वर्तनाने व्यक्ती आकलन करते. बोधात्मक वर्तन जे आहे त्याने काय करणार आहे, आकलन करणार आहे, समस्या सोडवते आणि नव्या परिस्थितीत समायोजन करण्याची क्षमता आणि आलेल्या अनुभवांचा फायदा घेण्याची क्षमता दाखविणे होय म्हणजे बुद्धी होय. आता महत्वाची गोष्ट काय आहे पहा, लक्ष द्या. आपल्याला अनुभव आलेला असेल तर त्या अनुभव जो आलेला आहे त्याच्यासोबत आपल्याला समायोजन सुद्धा करता आलं पाहिजे. त्याची जी क्षमता आहे समायोजनाची क्षमता ती आलेल्या अनुभवासोबत जोडायची आपल्याला आणि त्याला आपल्याला बुद्धी असं म्हणायचं आहे. थोडक्यात काय, जर का समजा तुम्हाला एखादा अनुभव आला तर तो अनुभव तुम्ही कुठंतरी तुमच्या येणाऱ्या काळामध्ये वापरायचा आहे. तो अनुभव असा असा आहे म्हणून तुम्ही तो वापरणार आहात तर त्याला काय म्हणायचं आहे, तुम्ही वापरलेली तुम्ही खर्च केलेली ती बुद्धी आहे किंवा तुम्हाला मिळालेले ते इंटेलिजन्स आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रॉबिन्सन्स नावाच्या एका सायंटिस्टने आपल्याला सांगितलेल्या आहेत. टीईटी पेपरमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त विचारल्या जाणाऱ्या त्या म्हणजे आहेत व्याख्या आणि त्या व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. रॉबिन्सन्स यांनी ही दिलेली व्याख्या होती 1965 मध्ये ही गोष्ट त्यांनी दिलेली आहे. चला पाहूया. दुसरी महत्वाची गोष्ट काय सांगितली जाते आता, बुद्धिमत्ता जी आहे या बुद्धिमत्ताला अफेक्ट करणारे काही फॅक्टर आपल्याला सांगितलेले आहेत. तर वेगवेगळे फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सांगतात. जसं की समजा सामाजिक परिस्थिती असते. बुद्धिमत्ता ही कशावर डिपेंड आहे, थोडक्यात त्यांना परिणाम करणारे घटक कुठले कुठले आहेत ते आपण आता इथे पाहणार आहोत. त्यापैकी सगळ्यात पहिली आहे सामाजिक परिस्थिती. सामाजिक परिस्थिती म्हणजे काय, समाजामध्ये त्यांची परिस्थिती कशी आहे किंवा समाज कशा पद्धतीने त्यांना ऍक्सेप्ट करतोय त्याला सामाजिक परिस्थिती असं म्हणू आपण. जसं की समजा सावित्रीबाई फुले होत्या किंवा ज्योतिराव फुले होते, ह्या सगळ्यांनी मिळून काय केलं, शिक्षणाची एक नवीन प्रवाह निर्माण करायचा ठरवलं की ज्या काही मुली होत्या त्या मुली शाळेमध्ये आणण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. हे सामाजिक परिस्थिती त्यांची कशी होती हे आपल्याला फार महत्वाची गोष्ट आहे. सामाजिक परिस्थिती त्यांनी जपलेली होती का किंवा समाज त्यांना स्वीकारत होता का किंवा समाजामध्ये त्यांना एक चांगलं स्थान होतं का, तर अशा परिस्थितीमध्ये आपले जे काही बुद्धिमत्ता आहे त्याच्यावर परिणाम होतो, लक्षात ठेवा. त्याचबरोबर काय सांगितलं, अनुवंश आणि परिस्थिती. अनुवंशानुसार सुद्धा आपल्यामध्ये काय होत असतात, कधी कधी बुद्धिमत्ता येत असते. जसं की समजा एखादा सायंटिस्टचा मुलगा असेल तर थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना परंतु त्याच्यामध्ये काही बुद्धी जी आहे अनुवंशाने येत असते. त्याचबरोबर एखाद्या गायन काम करणाऱ्याचा मुलगा असेल तर असं काही गरजेचंच नाही की त्याच्यामध्ये गायनाचे गुण आलेच पाहिजेत, परंतु थोड्याफार का प्रमाणामध्ये 100% त्याच्यामध्ये उतरलेले असतात. वंश आणि राष्ट्रीयत्व. आता राष्ट्रीयत्व म्हणजे काय, आपण भारतामध्ये राहतो, भारताच्या काय गरजा काय आहेत, भारतामध्ये बुद्धिमत्ता कुठल्या प्रकारची जास्त वापरली जाते यानुसार आपण वंश आणि राष्ट्रीयत्व याच्यावरून सुद्धा लक्षात घेऊ शकतो की आपल्यामध्ये परिस्थितीनुसार, वंशानुसार, राष्ट्रानुसार आपली बुद्धिमत्ता चालणार आहे. जर का विचार केला आपण आपल्या शेजारच्या देशांचा तर ते जे काही लोक आहेत ते राष्ट्रीयत्व त्यांचं वेगवेगळं असल्या कारणाने ते त्यांच्या पद्धतीने ते काम करत चालतात, आपण आपल्या पद्धतीने काम करत चालतो. आर्थिक परिस्थिती जी आहे या आर्थिक परिस्थिती सुद्धा बुद्धिमत्तेवर फार महत्वाची आहे. आर्थिक परिस्थिती जर का आपली हालाकीची असेल तर बुद्धिमत्तावर त्याचा परिणाम 100% होतो. परंतु त्याला सुद्धा मात करून काही लोक जे आहेत ते खूप चांगलं यशस्वीरित्या त्यांनी त्यांचं जे काही ध्येय आहे ते प्राप्त करून घेतलेलं आहे. लिंगभेद. मुलींना शिकवायचं, मुलांना शिकवायचं नाही असं कधी आपण ऐकलंय का? कधीच ऐकलं नाही. उलट मुलांना शिकवलं जातं परंतु मुलींना शिकवलं जात नाही. हा काय झाला रे, लिंगभेद झाला. आणि या लिंगभेदामध्ये सुद्धा बुद्धिमत्ता जी आहे ती त्याच्यावर सुद्धा परिणाम होत असतो. एखाद्या वेळेस मुलगी हुशार असते
परंतु वंशाचा दिवा जो आहे तो कुठेतरी पुढे गेला पाहिजे आणि त्या दिव्याने कुठंतरी जाऊन टेंबा लावला पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सांगत असतो. आणि लिंगभेद जे आहे या लिंगभेदामध्ये आपण त्यांना अडकून ठेवत असतो. कधी कधी एखादी मुलगी जी आहे ती फार हुशार असते, परंतु तिचं लग्न करून टाकतात 10वी-12वी झाली की. म्हणजे या पद्धतीने त्यांना काय केलं जातं, शिकू दिलं जात नाही, बुद्धिमत्ता त्यांची वापरू दिली जात नाही. त्यांची जी काही बुद्धिमत्ता आहे त्याचा वापर फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरताच मर्यादित ठेवावा असं सगळ्यांना वाटत असतं. तर हा एक लिंगभेद आहे. बऱ्यापैकी आता ते सगळं जे आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर संस्कृती जी आहे ही संस्कृती सुद्धा आपल्या बुद्धिमत्तेवर परिणाम घालत असते, लक्षात ठेवा. तर या सगळ्या घटक आहेत की जे घटक काय करणार आहेत, आपल्या बुद्धिमत्ताला अफेक्ट करणार आहेत. म्हणजे हे फॅक्टर्स आहेत जे बुद्धिमत्ताला अफेक्ट करू शकतात. आता बिने जे आहेत, ह्या एक सायंटिस्ट आहेत बिने नावाचे, अल्फ्रेड बिने नावाचे. तर त्यांनी काय केलेलं आहे, बुद्धिमापन चाचणीविषयी काही माहिती दिलेली आहे. बुद्धिमापन चाचणी कशी करायची किंवा बुद्धिमत्ता कशी मोजायची. आता जसं की समजा आपण काही गोष्टी मोजू शकतो. आपलं वजन मोजता येतं, आपली उंची मोजता येते, परंतु आपली बुद्धिमत्ता मोजता येणार नाही. किती किलो बुद्धी आहे असं आपण थोडंच मोजणार आहे, किंवा किती लिटर बुद्धी आहे असं पण नाही मोजता येणार आपल्याला. बुद्धिमत्ता नेमकी मोजायची कशी, तर ते बिने यांनी सांगितलेलं आहे. बिनेंची बुद्धिमापन चाचणी जी आहे तीच आपण पाहणार आहोत आता. बिने यांनी काय सांगितलं, बुद्धिमापन चाचणी कशी करायची आहे किंवा बुद्धिमत्ता कशी मोजमाप करायचं आहे ते आपल्याला पाहायचंय. आता बिने हे बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बुद्धिमत्ता चाचण्यांचे कोण आहेत, हे जनक आहेत बिने. त्याचबरोबर बिने यांनी सायमन या सहकार्याच्या मदतीने 1905 मध्ये पहिली बुद्धिमापन चाचणी प्रकाशित केली. बुद्धिमापन चाचणी जी आहे ती पहिली प्रकाशित कधी केली हे पण विचारलं जाऊ शकतं. तर ते 1905 मध्ये करण्यात आली आणि बिने आणि सायमन या दोघांनी मिळून केली. बिने आणि सायमन या दोघांनी मिळून केलेली आहे. बुद्धिमापनाशी संबंधित काही संकल्पना पुढील प्रमाणे आहेत. आता बुद्धिमापनाच्या संबंधामध्ये कुठल्या संकल्पना आहेत त्या आपण एकदा पाहूया. बुद्धिमापनाच्या संदर्भामध्ये शारीरिक वय आणि मानसिक वय अशा दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. आता वय जे आहे एखाद्या व्यक्तीचं दोन प्रकारचं असू शकतं का, हा प्रश्न आहे. एकाच व्यक्तीचं दोन प्रकारचं वय आहे असं असू शकतं का, तर असू शकतं. लक्ष द्या. जसं की समजा काय आहे, एखादा व्यक्ती जो आहे तो वयाने वाढलाय, भरपूर वाढलेला आहे. समजा त्याचं वय जे आहे 30 वर्ष झाले, परंतु मानसिक वय किंवा डोक्याने तो समजा एखाद्या लहान लेकरासारखा विचार करतोय. म्हणजे त्याचं वय जे आहे ते दोन प्रकारचं आहे. एक शारीरिक वय आहे जे की नॅचरली ते ग्रो होत चालणार आहे, आणि दुसरं आहे मेंटल एज, ज्याला आपण मानसिक वय असं म्हणू. ते मानसिक वय एका लहान लेकरासारखं आहे. म्हणजे अशा वेळेस त्याच्या वयामध्ये दोन प्रकारचे वय आपल्याला पाहायला भेटायला. सेम ती गोष्ट इथं पाहायला भेटते आपल्याला. शारीरिक वय म्हणजे काय, व्यक्तीचा जन्म तारखेवरून ती किती वर्षाची आहे याचे मापन करता येते, या शारीरिक वय असं म्हणतात. जसं की समजा मी 23 वर्षाचा आहे हे म्हणणं म्हणजे काय आहे, माझ्या जन्मतारखेपासून आजपर्यंत जो काही समजा कालावधी लोटलेला आहे तो किती वर्षाचा झाला, 23 वर्षाचा झाला. हे काय आहे, शारीरिक वय मोजमाप करण्याचं हे एक साधन आहे. परंतु आता मानसिक वय नेमकं कसं मोजणार आपण. बेने यांच्या मते व्यक्तीचा मानसिक विकास तिच्या शारीरिक वया इतका असतो असे नाही. आता पहा लक्ष द्या, इथं फार महत्वाची गोष्ट सांगितली यांनी की एखाद्या व्यक्तीचा मानसिक विकास जो आहे तो त्याच्या शारीरिक विकासा एवढाच असेल अशातलं काही नाही, किंवा शारीरिक विकास हा मानसिक विकासासारखाच होईल अशातलीही काही गोष्ट नाही. कधी शारीरिक विकास हा मानसिक विकासापेक्षा जास्त असतो, कधी शारीरिक विकास हा मानसिक विकासापेक्षा कमी असतो. म्हणजे या पद्धतीने या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. किंवा मानसिक विकास हा शारीरिक विकासापेक्षा जास्त असू शकतो, कुठल्याही 22 वर्ष ज्याला आपण असं म्हणू, ह्या दोघांमध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे मानसिक वय जे आहे हे मानसिक वय किंवा मानसिक विकास जो आहे तो शारीरिक विकासापेक्षा जास्त असू शकतो किंवा तो कमी असू शकेल. या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला पाहायच्यात. बिने यांनी विशिष्ट वयोगटासाठी उपचाचण्या तयार केल्या. विशिष्ट वयासाठी चाचणी अचूकपणे सोडवते ते वय म्हणजे त्या व्यक्तीचे ते मानसिक वय होय. आता बिनेने फार मोठ्या चाचण्या तयार केल्या होत्या, त्या आपण इथं पाहणार नाही, परंतु त्यांनी त्या विशिष्ट वयोगटासाठी त्या चाचण्या तयार केल्या होत्या आणि त्या चाचण्यानुसार आपण त्या व्यक्तीने जर का ती चाचणी सोडवली तर समजायचं त्याचं वय असं असं आहे. थोडक्यात काय, आपण थोडक्यात एक उदाहरण आपल्यासाठी घेऊया. बिनेने असंच उदाहरण घेतलेलं आहे की नाही आपल्याला काय माहित नाही, परंतु आपण एक उदाहरण घेऊ. समजा एखाद्या लहान लेकराला विचारलं आपण, जे की समजा एक 6 वर्षाचा आहे, नुकतं शाळेमध्ये जायला सुरुवात केली, त्याला अंकाची ओळख झालेली आहे. त्याला मी जर असं म्हणलं 2+2 किती रे, आणि त्याने जर का उत्तर त्याचं 4 दिलं तर आपण असं काय म्हणू की त्याला अंकाची ओळख झालेली आहे, बेरीज कळते त्याला, म्हणजे 2+2 = 4 ह्या गोष्टी त्याला कळतात. परंतु समजा एक 30 वर्षाचा माणूस आहे
आणि त्याला आपण सांगितलं 2+2 बरोबर सांगणारे किती, तर त्याने जर का समजा 222 सांगितलं, तर त्याचं जे काय मानसिक वय आहे ते मानसिक वय कसं आहे, ह्या लहान लेकरापेक्षाही कमी आहे. म्हणजे हा मानसिकरित्या कसा आहे, अपंगत्व आहे आपल्याला म्हणता येईल त्याच्यामध्ये. शारीरिक वय तर भरपूर वाढलंय, परंतु मानसिक वय त्याचं वाढलेलं नाही. आता ज्यावेळेस आपल्याला इंटेलिजन्स शोधायची असते, इंटेलिजन्स काढायचे असते, एखादा व्यक्ती किती हुशार आहे हे काढायचं कसं, मोजायचं कसं, मोजता येते का हुशारी आपल्याला, तर मोजता येते. चला लक्ष द्या, आपण कशी मोजणार आहोत. बुद्धी गुणांक ज्याला आपण म्हणतो, सॉरी इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणतो, आयक्यू. आयक्यू म्हणजे काय, इंटेलिजंट क्वोशंट. तर हा आयक्यू मोजण्याचे एक काय म्हणतो त्याला आपण, एक सूत्र आहे. ते सूत्र काय सांगितलं पाहायला लक्ष द्या. बुद्धी गुणांक बरोबर काय असतं, मानसिक वय डिवायडेड बाय काय असतं, शारीरिक वय, आणि गुणवले काय असतं रे, 100 असतं. तर यानुसार आपण मानसिक वय त्याचबरोबर शारीरिक वय या दोघांचा काय करणार आहोत, भागाकार करणार आहोत, आणि त्याला गुणवले काय करणार आहोत, 100 करणार आहोत. त्यावेळेस आपल्याला काय भेटणार आहे, बुद्धी गुणांक भेटणार आहे. आणि हा बुद्धी गुणांक जो आहे त्यानुसार आपण वेगवेगळ्या व्यक्तींचं कॅटेगरी केली, की बुद्धी गुणांकाचे 100 बुद्धी गुणांक आला तर त्याचं काय, 100 पेक्षा खाली आला तर त्याचं काय, 50 आला तर काय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बुद्धी गुणांकामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. लक्षात ठेवा, बुद्धी गुणांक म्हणजे काय सांगितलं, मानसिक वय व शारीरिक वयाच्या गुणोत्तरास 100 गुणून प्राप्त होणाऱ्या अनुपातास बुद्धी गुणांक असे म्हणतात. टर्मन यांनी पुढील बुद्धी गुणांकाचे सूत्र मांडले. आता हे सूत्र कोणी मांडलेलं आहे, टर्मन नावाच्या एका सायंटिस्टने मांडलेलं आहे, हे लक्षात ठेवा. टर्मन नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने हे सूत्र मांडलेलं आहे. त्याचबरोबर आता बुद्धी गुणांक जे आहेत किंवा आयक्यू ज्याला आपण म्हणतो, आयक्यू मेजर करायचा असतो आपल्याला, एखाद्या लहान लेकराचा आयक्यू मेजर करायचा आहे, तो आयक्यू आपल्या बरोबर असेल का, तर नाही. तो आयक्यू त्याचा वेगळा असेल, आपला वेगळा असेल, आपल्यापेक्षा मोठ्या एखाद्या व्यक्तीचा वेगळा असेल, बरोबर ना, एखाद्या सायंटिस्टचा वेगळा असेल, एखाद्या डॉक्टरचा वेगळा असेल, एखाद्या टीचरचा वेगळा असेल. प्रत्येकाचा आयक्यू हा वेगवेगळा असू शकतो. कुणाचाही आयक्यू सेम असण्याचे काही चान्सेस नाहीत, आणि जरी असतील तरी काय तो एक फक्त योगायोग असावा. आता पहा लक्ष द्या, इथे एक तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे, काय आहे ती. 100 हे सगळं पॉज करा आणि सांगा मला काय करता येईल आपल्याला. चला तर आता आभा ही एक प्रतिभावंत मुलगी आहे, आणि तिचं एक शारीरिक वय आपल्याला दिलेलं आहे आणि मानसिक वय दिलेलं आहे. तिचा बुद्धी गुणांक आपल्याला काढायला सांगितलेला आहे. तर त्यानुसार आपण आता बुद्धी गुणांक काढणार आहोत. कसा आहे बुद्धी गुणांक काढायचा आहे, ज्याला आपण आयक्यू म्हणतो. आयक्यूचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, आयक्यू इज इक्वल टू मेंटल एज डिवायडेड बाय काय घेतो आपण, फिजिकल एज इंटू काय घेतो आपण, 100. मग आपल्याला मेंटल एज किती दिलेली आहे, 14 दिलेली आहे. फिजिकल एज किती दिलेली आहे, 8 दिलेले आहे. इंटू किती घेतले आपण, 100 घेतले. कितीचा भाग जाऊ शकतोय, 2चा भाग जाऊ शकतोय. 2×14, 2×4 8, 4×1 4, 4×2 8, 4×5 20. म्हणजे या पद्धतीने आपल्याला 7 गुणवले 25, 7 गुणवले 25 किती येणार उत्तर येतं, 25 होतं 1.25, म्हणजे जवळपास ह्याचं उत्तर किती येईल, 175 एवढं उत्तर येणार आहे. 175 हे आयक्यू आलेला आहे त्या मुलीचा. आभाईचा आयक्यू जो आहे तो 175 आलेला आहे. मग जर का 175 आपण पाहिलं तर 175 मध्ये ती आभा सुपेरियर आहे का, तर 130च्या पुढे ज्यांचा असतो तो व्हेरी सुपेरियर असतात, प्रतिभावंत मुलं असतात. आता हे आपल्याला आयक्यूचं एक क्लासिफिकेशन दिलंय. जर का 69च्या बिलो असेल तर ते जे आहे ते एक्स्ट्रीमली लो असतात, म्हणजे त्यांचा आयक्यू जो आहे तो फार कमी असतात, मतिमंद लेकर असतात असं म्हणायला काय अडचण नाही. 70 ते 79 मध्ये बॉर्डर लाईन असतात. त्याचबरोबर पुढे 80 ते 89 पर्यंत लो ऍव्हरेज मध्ये असतात. 90 पासून 109 पर्यंत ऍव्हरेज असतात. 110 ते 119 पर्यंत हाय ऍव्हरेज असतात. 120 ते 129 पर्यंत सुपेरियर असतात. 130 आणि अबाव त्याच्यावरी जे असतात ते व्हेरी सुपेरियर असतात. आता ह्यांच्या पुढचे सगळेच 130च्या पुढचे सगळे जेवढे काय आहेत ते सगळे काय असतील, प्रतिभावंत असतील, व्हेरी सुपेरियर असतील. तर या पद्धतीने आपण आज जे आहेत ते बुद्धी गुणांकापर्यंत पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, ही सिरीज आपण आता कंटिन्यू सुरू करणार आहोत. बुद्धिमापन चाचणी असेल किंवा त्याचबरोबर बुद्धिमत्ता ही जी काही सिरीज आहे ती आपण पूर्णपणे चालवणार आहोत. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सपोर्ट याच्यासाठी लागणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने जास्तीत जास्त व्हिडिओ जो आहे तो शेअर करत चला, आणि शेअर केल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांपर्यंत गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना त्यांच्या तयारीमध्ये जास्तीत जास्त फायदा होईल याचा. तुम्हीही तुमची तयारी जी आहे ती चांगल्या पद्धतीने करा. धन्यवाद.